पुढच्या बातम्यांकडे तळोजातनं ही मोठी बातमी समोर येते। नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर 10 मध्ये एक भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय। कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडलाय। कार चालकानं 8 ते 10 जणांना उडवलंय। अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झालेत। अतिशय भीषण असा हा अपघात घडल्याचं पाहायला मिळतोय। यात एक स्कूटरचा चक्काचूर झालाय। या अपघातात ड्रायव्हरनं 8 ते 10 जणांना उडवलंय। या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि 8 ते 10 जणांना या ड्रायव्हरनं उडवलंय। सेक्टर 10 मध्ये हा अपघात घडलाय। घटनास्थळावरनं अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे सध्या संपर्कात आहेत। राहुल, भीषण असा अपघात घडल्याचं पाहायला मिळतंय। किती नुकसान झालंय, काय नेमकं घडलं? तर मी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ही कार आहे, ईव्ही कार आहे ही टाटाची, आणि ह्या ईव्ही कारने जवळ 10 ते 15 गाड्यांचे या ठिकाणी 10 ते 15 लोकांना या ठिकाणी धडक दिली। या ठिकाणी रिक्षा पलटी झालेली आहे। एक ऍक्टिव्हा आहे त्याच्या अक्षरशः 2 तुकडे झाले। एक वडापावची गाडी आहे त्याच्यावरती आदळल्याने एका व्यक्तीच्या अंगावरती तेल सांडलं होतं आणि त्या ऍक्टिव्हावरती नदीम खान नावाचा एक व्यक्ती होता। त्या ऍक्टिव्हाचे 2 तुकडे झाले। त्यांचे काही नातेवाईक आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी बोलूयात। क्या हुआ था, कितने बजे निकले थे वो? ये सामने जिम है, रोज सुबह जिम करके निकले थे। वो बाइक लिए बच्चों के लिए नाश्ता वगैरह लेने के लिए जिम करके नाश्ता लेके आते। क्या आगे अपने को पता नहीं। ये कितना स्पीड था देख रहे आप, देख रहे गाड़ी की स्पीड देखो। आपको कैसे पता चला? हाँ, आपको कैसे पता चला एक्सीडेंट हुआ है? ये तो ऊपर घर पे था, मैं ऊपर घर पे किसी में रहता, मैं मेरे यही बिल्डिंग में रहते। तर आपण पाहिलं तर एकंदरीत ऍक्टिव्हावरती ते जात होते आणि ऍक्टिव्हाचे 2 अक्षरशः तुकडे झालेत। मग तुम्ही अंदाज लावू शकता की कशा प्रकारे हा अपघात झाला असेल। इकडे आपण बघताय जवळपास 500 मीटर मध्ये सगळे बॅरिकेड केलेले आहे। टोटल ही जर परिस्थिती पाहिली तर आता खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांची गर्दी सुद्धा झालेली आहे। ती महिंद्रा ची कार आहे, आपण पाहताय टोविंग केलेली आहे। पाठून ती खेचू शकत नाही, एवढी हेवी कार आहे, म्हणून पुरून ती खेचू शकत नाही, म्हणून पाठून त्याला टोविंग केलेलं आहे। आता पोलीस या ठिकाणी पूर्ण घटनास्थळी 2 टोविंग व्हॅन या ठिकाणी लावलेले आहेत। हा पूर्ण भीषण अपघात झालेला आहे। तर मग आपण पाहतोय खूप मोठा अपघात आहे। लोकांची फार गर्दी या ठिकाणी झालेली आहे। 2 लोक या ठिकाणी डेड झाले, 6 जे आहेत त्या ठिकाणी जे आहेत अपघात 6 जे आहेत त्या ठिकाणी जखमी झालेले। जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आहे। त्यांची सुद्धा प्रकृती गंभीर आहे। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू।